नमस्कार. आजच्या व्हिडिओत बघायचं येतं 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 4.3 मधला प्रश्न क्रमांक दुसरा. जर 15 वर्ग अधिक 4b वर्ग भागिले 15 वर्ग वजा 4b वर्ग बरोबर 47 बरोबर भागिले 7 असेल तर पुढील गुणोत्तरांची किमती ठरवा. तर पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दुसरा प्रश्न बघायचा. 7a भागिले 3b बरोबर 7a अधिक 3b आणि 7a वजा 3b बरोबर. तर आपण गणित लिहून घेऊया. ते 7a वजा 3b भागिले 7a अधिक 3b. ओके, तर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर मागच्या वेळेस आपण जो पहिला प्रश्न बघितला आहे तो परत एकदा रिव्हिजन करूया, कारण हा जो प्रश्न आहे याची पहिली स्टेप हीच आहे. इथपर्यंत आपल्याला यायचं आहे. तर काय केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये? 15 वर्ग अधिक 4b वर्ग भागिले 15 वर्ग वजा 4b वर्ग बरोबर 47 भागिले 7 लिहिलं. हे जे लिहिलं त्याच्यानंतर काय केलं? योग वियोग क्रिया केली. म्हणजे छेदस्थानची संख्या जी आहे ती अंशस्थानच्या संख्येमध्ये एकदा मिळवली, एकदा वजा केली. हे बघा, एकदा बेरीज केली, एकदा वजा केली. तसेच 7 एकदा मिळवले 47मध्ये आणि एकदा वजा केले. त्याच्यानंतर उत्तर काय आलं? 15 वर्ग अधिक 4b वर्ग वजा 15 वर्ग वजा 4b. आता वजा चिन्हले ह्या कंसाला गुणल्यानंतर वजा 15 वर्ग आलं आणि अधिक 4b वर्ग आलं. त्याच्यानंतर 47 अधिक 7 किती 54 झाले आणि 47 वजा 7 किती 40 आले. आणि याला आपण भाग जात असेल तर घालून घेतला आहे. 2ने भाग जातो. 2 दुणे 4 2 0 0 2 दुणे 4 2 7 14 आणि अधिक 4b वर्ग वजा 4b वर्ग कॅन्सल झाले. 15 वर्ग 30 वर्ग झाले. त्याच्यानंतर 4b वर्ग अधिक 4b वर्ग 8b वर्ग झाले आणि 15 वर्ग वजा 15 वर्ग कॅन्सल झाले. ते शिल्लक राहिलं. आता काय केलं आपण? ए आणि ए भागिले बीचं उत्तर काढायचं आहे. त्यासाठी आपण काय केलं? 30 इकडे जे गुणिले ते आपण बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला नेलं, म्हणजे ते भागिले झालं, म्हणजेच 20ला गुणिले झालं. ओके, त्याच्यानंतर 8 इकडे भागिले आहेत, बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नेल्यानंतर होणार गुणिले, म्हणजे 27ला गुणिले झालं ते. ओके, त्यानंतर ए वर्ग भागिले बी वर्ग बरोबर 9 भागिले 25 झाला. इथे भाग आपण घालवून घेतला आहे. त्याच्यानंतर 9 कोणाचा वर्ग आहे? 3चा वर्ग. 3चा वर्ग 9 आहे आणि 25चा वर्ग 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. ओके, त्याच्यामुळे आपण दोन्ही बाजूचे वर्गमुळे घेतल्यानंतर ए भागिले बी बरोबर 3/5 आला. आता त्याच्यापुढे आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. आता ही झाली ह्या गणिताची पहिली स्टेप इथपर्यंत. आता पुढे काय करायचं आपल्याला? ए भागिले बी बरोबर 3/5 आहे, पण इकडे ए फक्त दिसतो आहे. इथे काय घेऊ शकत नाही आपण. इथे ए भागिले आपल्याला बी घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? 7 हे बघा, 7a भागिले बी वजा 3b भागिले बी. हे प्रत्येकाला बीने भागावं लागेल आपल्याला. 7a भागिले बी अधिक 3b भागिले बी. ओके, आता बीने भागल्यानंतर काय येणार उत्तर? हे बघा, ए भागिले बी आला. आता ए भागिले बीच्या ठिकाणी आपल्याला 3/5 घालायचं आहे. 7 गुणिले 3/5 वजा, आता बी कॅन्सल झाला, 3 फक्त शिल्लक राहिला. ओके, भागिले आता ए भागिले बी ह्याच्या ठिकाणी पण आपल्याला 3/5 घालायचं. 7 गुणिले 3/5 अधिक 3. त्याच्यानंतर हे बघा, तर पहिला आपण गुणाकार करूया. 7 त्रिक 21. 21 भागिले 5 वजा 3. 7 त्रिक 21. 21 भागिले 5 अधिक 3. ओके, आता 5 गुणिले 3 15. 21 वजा 15 छेद समान करूया. वजा 15 भागिले छेद समान झाला, म्हणजे दोघांना पण 5 आलं भागिले. तसं सेम करायचं. 5 त्रिक 15. 21 अधिक 15 भागिले 5 छेद समान झाला. आता 21मधून 15 गेले, किती राहिले? 6 राहिले. 6 भागिले 5. त्याच्यानंतर 21 अधिक 15 किती झाले? 36 झाले वाटतं. हो, 36 भागिले 5. आता 5 कॅन्सल झाले. 6 भागिले 36 आले. आता 6ने भाग जातो आहे. 6 1 6 6 6 36 म्हणजे 1 भागिले 6.
हे झालं या गणिताचं फायनल आन्सर. 7a वजा 3b भागिले 7a अधिक 3bचं उत्तर काय आलं? 106 आलं. काय काय केलं आपल्याला तुम्हाला लक्षात असेलच. पहिला जो गणित आहे तो आपण सेम कॉपी केली आहे. a भागिले b बरोबर पहिली किंमत काढली आणि त्याच्यानंतर a भागिले b इथे तयार केलं बीने भाग घालवून आणि त्यानंतर किंमत वगैरे टाकून वगैरे उत्तर काढलेलं आहे आपण. आता प्रश्न क्रमांक 3 नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.